तर रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र राहिल्या नाहीत तर या भाजपच्या शाखा झाल्यात अशी टीका राऊतांनी केली आहे। संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय। अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाहीत, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय। आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीने बोलवलं आहे। रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची, पण ज्या पद्धतीने तुम्ही हे करताय, या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद। रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे। जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत, अशा सगळ्या प्रमुख लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे, त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला, त्यांच्या कुटुंबाचा छळ केला। ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, असताना शांत झोप लागते, कारण ते भाजप बरोबर आहेत। महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानक त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसह। त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत, सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।